माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांना महानगरपालिकेत का बसावे लागले अर्धे नंग। माहिती अधिकार कार्यकर्ता योगेश पवार यांनी माहिती मागितली असता माहिती उपलब्ध करून न देता टाळाटाळ केल्यामुळे चिडलेल्या योगेश पवार यांनी महापालिकेत अर्धा नंग बसल्याचे माध्यमांशी बोलताना म्हणाले। मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार। माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो सहाय्यक आयुक्त आणि भूमी महामंत्र्याच्या साहेबांकडे। तर 2 तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत, पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या डिसीज टाकीन। माझा संविधानिक राष्ट्र आहे, ही शासकीय सेवा आहे, शासकीय ऑफिस आहे, इथं तुम्ही सेवर आहेत, तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती। तुम्ही प्रशासक आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासकाने वारायचं असतंय। तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे, सामान्य जनतेवरती जो जबरदस्तीपणे काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार देत आहेत? भूमी महामंत्र्याची माहिती होती दुकानाबाबतची, जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती। माहिती देत नाहीत, ती देत नाहीत। पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा देत नाहीत, इन्व्हर्ट सुद्धा देत नाहीत, त्याची इन्व्हर्ट देण्यास नकार देत आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टाकीन 353 असं कायदा तुझ्या बापाचा आहे। ते सहाय्यक आयुक्ताचा स्टाफ आहे त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार असं आहे त्यांना। म्हणजे सामान्य जनतेला भेटायची टाइम नाही का? तुम्ही प्रशासक आहे म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती चढून बसणार, नाचणार तुम्ही।